जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत आलेलो आहो आजू बडगे। तर मित्रांनो, आता आपण डिजिटल मार्केटच्या बद्दल बोलणार आहोत। ठीक आहे, आतापर्यंत आपण फक्त ऑफलाईन मार्केट बघत होतो। ऑफलाईन मार्केटमध्ये कसं की आपण सामान तर घेत होतो, पण तो कसं की आपल्याला कोणत्या आपण जो गाव राहतं तिथं भेटत नव्हतं किंवा काही होत होतं। आता मार्केट कसं डिजिटलला चालत आहे मित्रांनो। तर डिजिटलमध्ये कसं की 2-3 वेबसाईट आहेत, तिथं खूप स्वस्त सामान मिळतं आणि 4-5 असे वेबसाईट आहेत जिथं महाग सामान मिळतं। तर मी सांगताय की जिथूनही तुम्ही घ्या, पण ॲमेझॉनवर सेल करायचं। ठीक आहे, ॲमेझॉनवर सेल केलं ना, ॲमेझॉनवर काऊन सेल करायचं माहित आहे का? कारण ॲमेझॉनवर तुम्ही ना सेल केलं ना, तर काय होतं की ॲमेझॉनवर तुम्ही ॲमेझॉन हे अशी कंपनी आहे की इंडियाचंच हे नाही विकत, म्हणजे हे फक्त रुपीज मध्येच नाही विकत, तर हा सामान विकतो डॉलर मध्ये। आणि डॉलरची तुम्हाला माहित आहे की किंमत कशी राहते आणि तुम्ही याच्यावर मॅन्युफॅक्चर करू शकता तुम्ही। ठीक आहे, तर मित्रांनो काय करायचं, मिशोवरून सामान घ्यायचं। मिशो, ठीक आहे, मिशोवरून घ्यायचं, शॉप्सीवरून घ्यायचं। एक आहे नवीन वेबसाईट आहे थोडंसं इंडिया मार्ट म्हणून आहे। ठीक आहे, इंडिया मार्ट तुम्ही नाव ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल तरी सर्च करा, प्ले स्टोरवर अवेलेबल आहे तो। ठीक आहे, तिथून घ्यायचं सामान आणि विकायचं। जर तुम्ही आता कॅमेऱ्याचीच गोष्ट करत आहे, मी इंडिया मार्टवरून कॅमेरा घेतलाय, ॲमेझॉनवर मी एका कॅमेऱ्याची प्राइस पे करत होतो, तर तिथं मिळाली मला 60,000 रुपये मिळाली। ठीक आहे मित्रांनो, 60,000 रुपये तुम्हाला ॲमेझॉनवर मिळाली आणि मी तेच इंडिया मार्टवर बघितलं तोच कॅमेरा, तर तो कॅमेरा मला मिळाला फक्त आणि फक्त 20,000 रुपयामध्ये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती फरक आहे ह्या दोघांमध्ये। ठीक आहे, म्हणून मित्रांनो अगर तुम्ही इंडिया मार्टवरून 20,000 खर्च केले ना, तर तुम्हाला ॲमेझॉनवर 60,000 नेमकी 40,000 रुपये तुमचा प्रॉफिटच आहे मित्रांनो। तर तुम्ही ह्या 40,000 मधून 20,000 रुपये सेव्ह करू शकता स्वतःच्या खिशामध्ये आणि 20,000चा डबल कॅमेरा घेऊन त्यालाच विकू शकता। आणि मित्रांनो ॲमेझॉनवर कसं सेल वगैरे लागत राहतात, तर ऑफर झोन मध्ये कसं आपल्याला विकायचं नसतं, कारण ऑफर झोन मध्ये कसं की हे खूपच स्वस्त करून देतात आणि जे आपण मॅन्युफॅक्चर करतो ना जे रेट, ते रेट मध्ये आपण विकू नाही शकत, त्यांची स्वतःची रेट डिसाईड केली राहते। त्याच्यामुळे ऑफरवर कधीच नाही विकायचं। आणि ऑफर झोन मध्ये कसं, ऑफर झोन मध्ये काय राहतं की तुमचं जसं तुम्ही 60,000 टाकलं तिथं, तर 40,000 म्हणजे 20,000 रुपये प्रॉफिट भेटतं मित्रांनो। ठीक आहे, 20,000 मध्ये तुमचं काहीच नाही होत। म्हणूनच मी सांगत आहे, थोडंसं लाईट गेलेली आहे म्हणून थोडंसं ऍडजस्ट करा। ह्या एक बॅटरीवाला छोटा लाईट आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड होत आहे। तर मित्रांनो त्याच्याकडे लक्ष नको द्या, लाईट गेली आहे। तर मित्रांनो असं तुमचं प्रॉफिट होणार आहे। ह्या डिजिटल मार्केटचा काय आहे फायदा की आपल्याला कुठं जावं नाही लागत, डिलिव्हरी बॉय आपल्या घरी येते। ठीक आहे, त्याला सामान प्रोव्हाइड करून द्यायचं, थोडंसं पॅकिंग वगैरेचा खर्च येते, ते कसं 15-20 रुपये, 100 कमीत कमी 200 रुपयाचे पॅकिंग खर्च येतं मित्रांनो, जास्त काही महाग नाही 200 रुपये। ठीक आहे, तुमच्याजवळ 40,000 रुपये येतात, 200 रुपयाला काही हे नको करा। ठीक आहे, तर तिथून घ्यायचं आणि तुम्ही विकायचं खूपच स्वस्त। नाहीतर काय करायचं, इंडिया मार्ट वरून जे तुम्ही घेतलंय ना, फक्त त्याचं स्टिकर काढायचं किंवा त्याचं कव्हर चेंज करायचं आणि त्यालाच आपण ॲमेझॉन मध्ये विकायचं। तर हे राहतं मित्रांनो आपला फायदा डिजिटल मार्केटचा। डिजिटल मार्केटमध्ये कुठेही आपल्याला फिरावं नाही लागत, आणि आपण स्वस्तात स्वस्त काम आपलं होतं। ठीक आहे, स्वस्तात स्वस्त काम आणि खूपच चांगल्या रीतीने आपण याच्यावर प्रॉफिट करू शकतो। आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे, एक मी प्रमोट तर नाही करत आहे त्या कंपनीला, पण तुम्हाला माहित असेल ते एक वेबसाईट आहे हॅमस्टर कॉम्बो म्हणून एक हे आहे टेलिग्राम बॉट, त्याच्यावर तुम्ही डॉलरने पैसे कमवू शकता। तर मी त्याचा इन्व्हाइट कोड तुमच्या DM मध्ये सेंड करणार आहे। DM मध्ये माझे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ते सेंड करणार आहे।
ते हॅमस्टर कॉम्बोची लिंक, तर तिथं जाऊन तुम्ही सबस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राममध्ये आहे, तिथून फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या एक रॅबिट असतो, असा रॅबिट असता एक ससा, ठीक आहे, ससाला फक्त तुम्हाला असं क्लॅम मध्ये फक्त टॅप करायचं असतं आणि तुमचे डॉलर असे तिथं डॉलर वाढत राहतात, ठीक आहे, डॉलर वाढत राहतात आणि त्याला तुम्ही बायनान्स करू शकता मित्रांनो, ठीक आहे, बायनान्स वर टाकू शकता. ते बायनान्स वर टाकलं ना तर तिथून कसा तुमचा फ्रीमध्येच तुम्हाला पैसे मिळतील. आणि मी जे डिजिटल मार्केट म्हणलं ना त्याच्यासाठी तुम्हाला लंबा खर्च येणार आहे, पैसे लागतील ना, ते पैसे कुठून आणायचा, हॅमस्टर कॉम्बोवरून आणायचा, ठीक आहे. हॅमस्टर कॉम्बो मुळे कसं होतं की तुमचे पैसे बनतील आणि तुमचा मार्केटचा मार्केट चालेल. म्हणजे तुम्ही एक प्रकारचं म्हणू शकता की फ्री अँड कॉस्ट फ्रीमध्येच तुमचं हे भेटू शकते, ठीक आहे, फ्री, पूर्ण फ्री, म्हणजे पूर्ण फ्री मध्येच भेटू शकतं, ठीक आहे. तर मित्रांनो हेच माझा व्हिडिओ होता, ठीक आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. फक्त हेच मी फक्त आता बघतोय की लाईट का बरं गेली आहे, इन्व्हर्टरवर चालत आहे हे सर्व, तर म्हणूनच प्लीज रिक्वेस्ट मी कि ये बंद किया जाए. जय हिंद. जय हिंद मित्रांनो.